मिरजेत कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. आरोपी फरीद शेख याच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त. रस्त्यावर ठेचून मारण्याची मागणी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कुपवाड येथे दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका हद्दीमध्ये बंदला हाक देण्यात आली. या बंदला मिरजेतील व्यापारी, सामाजिक संघटना, सर्व पक्षांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्यावर रॅली काढून या हत्येचा निषेध व्यक्त केला. महाराणा प्रताप चौक येथे निषेध घोषणा देऊन हत्याकांडातील आरोपी फरीद शेखच्या पोस्टरला जोडे मारून पोस्टर दहन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत मैंगुरे, विजय शिंदे, शाकिरा जमादार, महादेव हुलवान, किरण कांबळे, संतोष दानेकर, प्रकाश अहिरे, लतिका शेंगणे, सुहाना नदाफ, सरोजिनी माळी, सूर्यकांत शेंगणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आरोपी फरीद शेख याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत केसरकर दाम्पत्याच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याची माहिती चंद्रकांत मैंगुरे यांनी दिलेली आहे. स्वातंत्र्य दिना दिवशी 15 ऑगस्ट रोजी जे दुहेरी हत्याकांड झालं होतं कुपवाडमध्ये, त्याचा निषेध म्हणून आज मिरज बंदची हाक दिली होती. सर्व मिरजकर जनता, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी संघटना व सराफ कट्ट्याची सर्व संघटना यांनी बंद पुकारून आज मिरजकर जनतेच्या वतीनं त्यांनी त्याचा जाहीर निषेध केलेला आहे. ज्या फरीद शेखने त्याला जे हत्या केली होती, जे त्यांचं काय संबंध नसताना त्यांची हत्या केली होती, त्याला आज आमची अशी मागणी आहे की त्याला ठेचून मारलं पाहिजे. का तर बाबा अशा निगरून माणसाला आपल्या समाजात राहण्याचा त्याला अधिकार नाही. म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी आहे, त्याला रस्त्यावर सोडा आणि समाजात नाही सर्वांनी मिळून त्याला ठेचून मारूया असं मी आवाहन करतो. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काल जो SP साहेबांना फोन केला की तातडीनं म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवून त्याला लवकरात लवकर फाशी व्हायला पाहिजे म्हणून असं ते साहेबांनी सांगितलेलं आहे. तसं मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं मिरज शहराच्या वतीनं त्यांचं आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाड.